Hello students, good morning to everybody. In the previous lecture from this chapter, that is the some basic concepts of the chemistry, we have seen the laws of chemical combinations. In that first law, that is the law of conservation of mass and law of definite proportion. These two laws already we have discussed there. Then in this lecture from the chapter some basic concepts of the chemistry, we have to see the law of multiple proportion, Gay-Lussac law of gaseous volume, then Avogadro law. Fourth point, that is Dalton's atomic theory, and fifth, atomic and molecular mass. These are the 5 points which we have to discuss in this lecture. Now let us start the law of multiple proportion. This is the third law from the some basic concept of the chemistry or the law of chemical combination. This is the third type of the law. This law, the name of this law is the law of multiple proportion. This law is proposed by John Dalton in 1803. हा जो लॉ आहे तो कुणी काढला, कुणी आपल्या समोर ठेवला? जॉन डाल्टन या शास्त्रज्ञांनी. कधी? 1803, 1803 मध्ये. आता 2 मार्कासाठी क्वेश्चन येतो, स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. त्यावेळेस आपण काय लिहायचं? हे स्टेटमेंट 1 मार्कासाठी असतं आणि हे एक्सप्लेनेशन 1 मार्कसाठी, म्हणजे असं 2 मार्काला क्वेश्चन येतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं स्टेटमेंट काय आहे. आता स्टेटमेंट समजून घ्या. The statement of the law of multiple proportion is that this law states that if two elements combines with each other, forming 2 or more compounds with different compositions by weight, then the masses of 2 interacting elements in the 2 compounds are in the ratio of small whole number. Statement पहा. Whenever the 2 elements combine with each other, forming 2 or more compounds, 2 एलिमेंट जर एकत्र केले तर त्याच्यापासून 2 किंवा अधिक संयुग तयार होतात किंवा 2 कंपाऊंड तयार होतात. विथ डिफरंट कंपोजिशन, वेगवेगळ्या कंपोजिशन मध्ये, बाय वेट, त्यांच्या वस्तुमानानुसार. देन द मासेस ऑफ 2 इंटरॅक्टिंग एलिमेंट्स, ज्यांचं इंटरॅक्शन झाले त्यांचं मास आणि त्यांच्यापासून मिळणारे कंपाऊंड आर इन द रेशिओ ऑफ स्मॉल होल नंबर. स्मॉल होल नंबर म्हणजे पटीमध्ये. लक्षात आहे, 1, 2, 2, 4, 4, 8 अशा पद्धती. ओके, म्हणून हे स्टेटमेंट झालं. आणि इथे एक्सप्लेनेशन सांगतो तुम्हाला मी. हायड्रोजन कंबाइन्स विथ ऑक्सिजन. हायड्रोजन म्हणजे H2, ऑक्सिजन म्हणजे O2. हायड्रोजन कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म 2 कंपाऊंड्स, नेमली वॉटर अँड हायड्रोजन परऑक्साइड. वॉटर मध्ये ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे, आणि हायड्रोजन परऑक्साइड मध्ये सुद्धा हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. मग हायड्रोजन परऑक्साइडची मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? H2O2 आणि वॉटरचा H2O. हिअर पहा, हायड्रोजन H2, ऑक्सिजन O झाला, आणि O नुसता लिहित नाही म्हणून 1/2 O2 करतो आपण. 1/2 O2 म्हणजे O झाला. इट यूज हॉट वॉटर म्हणजे H2O. लक्षात, H2 प्लस 1/2 O2 इट यूज H2O. H2 म्हणजे काय? एका हायड्रोजनचं वजन किंवा अणु ॲटॉमिक मास हे 1 असतं आणि 2 आहेत म्हणून 2 झाला. लक्षात, the 2 hydrogen atoms contains 2 gram of the atomic mass and 1 oxygen contains 16 gram. Therefore 2 gram plus 16 gram, that is equal to 18 gram, and this 18 gram is the molecular mass of water. Question could you check what is the molecular mass, the atomic weight of the water? That is the H2O, 18 gram. आता पुढचा जो प्रोडक्ट तयार होतो तो हायड्रोजन प्लस ऑक्सिजन, इट यूज हायड्रोजन परऑक्साइड. H2 2 ग्रॅम, 2 आले ऑक्सिजन, हायड्रोजन. या ठिकाणी ऑक्सिजन 2 आहेत पहा. एका ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, त्याचा ॲटॉमिक वेट आहे 16. 2 ऑक्सिजन म्हणजे 16 दोन्ही 32, आणि 32 आणि 2 किती झाले? 34, 34 ग्रॅम. आलं लक्षात तुमच्या? मग या ठिकाणी वॉटर 18 ग्रॅम, हायड्रोजन परऑक्साइड 34 ग्रॅम. या ठिकाणी ऑक्सिजन 16 ग्रॅम वापरला आहे, या ठिकाणी ऑक्सिजन किती वापरला आहे? 32 ग्रॅम. आता बघा काय. In the above example, it is found that the 2 masses of oxygen
दोन मास आहेत या दोन, म्हणजे दोन ॲटॉमिक वेट आहेत या दोन रिएक्शन मध्ये, नेमली 16 ग्रॅम या ठिकाणी 16 ग्रॅम अँड 32 ग्रॅम या ठिकाणी 32 ग्रॅम, विच कंबाईन्स विथ द फिक्स्ड मास ऑफ द हायड्रोजन. आता हे 32 या 2 ग्रॅम मध्ये एकत्र झालं, हे 16 सुद्धा काय झालं, हे 2 ग्रॅम मध्ये फिक्स्ड वेट ऑफ द हायड्रोजन लक्षात, दॅट कंटेन्स 2 ग्रॅम आर इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर. म्हणजे तोचा रेशो कसा आहे, स्मॉल होल नंबर म्हणजे पटीमध्ये आहे, दॅट इज व्हॉट 16:32, म्हणजेच एकाच 2 म्हणजे 1:2. लक्षात घ्या, इतकं सोपं एक्सप्लेनेशन आहे याकडे. 1 मार्क फॉर 1 मार्क्स दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड. स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ओके, दिस इज अबाउट द लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. समजलं सर्वांना? ठीक आहे, पुढचा लॉ Gay-Lussac law of gaseous volume. Gay-Lussac's law of gaseous volume. This law is put forth by कुणी शोधला हा Gay-Lussac in 1808. आता ही स्टेटमेंट आहे. व्हॉट इज द स्टेटमेंट बिहाइंड द Gay-Lussac law of gaseous volume? बघा, एकदम सोपी स्टेटमेंट आहे. Under the similar conditions of temperature and pressure, gases takes part in the reaction according as a simple whole number ratio. बघा, under the similar condition of temperature and pressure, gases takes part in the reaction as reactants of the products in such a way that their volume have simple whole number ratio. Simple whole number आता सांगितलं त्या पद्धतीने बघा. कंडिशन कोणते आहे त्याला, टेम्परेचर आणि प्रेशर. त्यावेळेस ज्यावेळेस रिएक्टंट आणि प्रॉडक्ट तयार होतात त्यावेळेस त्याचा जो रेशो आहे तो सिंपल होल नंबर असतो, असं कोणी सांगितलं, लुझॅक्सच्या शास्त्रज्ञांनी. लक्षातून आपल्याला लक्षात येतं. त्याचं एक्सप्लेनेशन काय सांगितलं बघा. कन्सिडर अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन क्लोराइड गॅस, HCl गॅस आपण फॉर्म केला. मग आता HCl गॅस कसा तयार होतो, H2 + Cl2 इट गिव्स 2 ऑफ HCl. या ठिकाणी H2 दिलाय गॅस, Cl2 सुद्धा गॅस दिलाय, 2 ऑफ HCl काय दिला, गॅस दिला. H म्हणजे हायड्रोजनचा कोएफिशियंट किती आहे, 1. क्लोरीनचा कोएफिशियंट किती आहे, 1. म्हणजे याचा सुद्धा 1 व्हॉल्यूम आलं, याचा 1 व्हॉल्यूम आलं. आणि हायड्रोजन क्लोराइडचा कोएफिशियंट किती आहे, 2, म्हणून देयर इज अ 2 व्हॅल्यू. म्हणून 1:1:2 हा रेशिओ आला. लक्षात घ्या, हेन्स द प्रोपोर्शन बिटवीन H2, Cl2 and HCl व्हॉल्यूम इज 1:1:2. ही एवढंच लिहिलं की मग 2 मार्क मिळतात. एवढ्यासाठी 1 मार्क आणि एवढ्या स्टेटमेंटसाठी 1 मार्क. म्हणून क्वेश्चन येतो स्टेट अँड एक्सप्लेन Gay-Lussac लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. एक 5 लॉ आहेत, 5 पैकी 2 किंवा 1 तर 100% तुम्हाला परीक्षेत येणारच आहे. ओके, आता याच्या वेळी तुम्ही दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता. सम अदर एक्झाम्पल्स फॉर द Gay-Lussac लॉ फॉर द गॅसेस व्हॉल्यूम. या ठिकाणी हायड्रोजन 2 ऑफ H2 दिलाय प्लस O2 दिलाय, इट गिव्स व्हॉट 2 ऑफ H2. बॅलन्स रिएक्शन झाली रिएक्टंट आणि प्रॉडक्ट. याचा कोएफिशियंट किती आहे, 2. याचा 1 आहे, याचा 1 आहे, म्हणून 2:1:2 होईल, मग 2:1:2. आता नायट्रोजन प्लस हायड्रोजन इट गिव्स अमोनिया. लक्षात, 1 molecule of nitrogen reacts with 3 molecules of hydrogen, it gives 2 molecules of ammonia. या ठिकाणी कोएफिशियंट 1 आहे, याचा 3 आहे, याचा 2 आहे, 1:3:2. 1:3:2. ओके, आता याच आहे सल्फर आहे. लक्षात तुमच्या, सल्फर कसा दिला आहे, सॉलिड मध्ये दिला आहे, पण ऑप्शन कसा आहे, गॅस मध्ये. मग यांनी काय सांगितले, गॅसेस टेक्स पार्ट इन द रिएक्शन. फक्त गॅसेसच या रिएक्शन मध्ये या ठिकाणी गॅसेस रिएक्शन टेक्स पार्ट इन द रिएक्शन, देयर इज नो सॉलिड, देअरफॉर हिअर व्हॉट सॉलिड डॅश आला किंवा घेतला नाही तरी चालतो, पण ऑप्शनचा मात्र कोएफिशियंट 1 आहे आणि सल्फरचा 1 आहे, म्हणून 1:1. दिस इज अ रेशिओ फॉर दिस रिएक्शन. लक्षात तुमच्या. म्हणून अशा पद्धतीने हा जर प्रश्न आला तर तुम्हाला हे स्टेट अँड एक्सप्लेन लिहावं लागेल. ओके, दिस इज अबाउट द आन्सर बिहाइंड द स्टेटमेंट स्टेट अँड एक्सप्लेन Gay-Lussac ऑफ द लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. ओके, समजलंय तुम्हाला? ठीक आहे, नेक्स्ट लॉ अव्होगाड्रो लॉ. काय स्पेलिंग बघा, AVOGADRO, अव्होगाड्रो लॉ. दिस लॉ इज प्रपोज्ड बाय अव्होगाड्रो इन 1811. 1811 मध्ये अव्होगाड्रो या शास्त्रज्ञांनी हा लॉ आपल्या समोर ठेवलेला आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल द गॅसेस अंडर द सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स द सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. किती सोपी स्टेटमेंट आहे. Equal volume of all gases under the same conditions like temperature and pressure contains same number of molecules. 1 मार्कासाठी स्टेटमेंट. आता एक्सप्लेनेशन काय सांगते, कन्सिडर द रिएक्शन बिटवीन गॅसेस हायड्रोजन अँड ऑक्सिजन फॉर्मिंग पेपर. बघा, हा हायड्रोजन आहे, हा ऑक्सिजन आहे, म्हणजेच काय झाला,
2 ऑफ H2O तयार झाला. कोएफिशियंट 2 आला या ठिकाणी म्हणून हा ऑक्सिजन सुद्धा या ठिकाणी 2 जाणार. म्हणून 2H2 गॅस प्लस O2 गॅस इट गिव्स 2 ऑफ H2 गॅस. लक्षात, याचा कोएफिशियंट 2 आहे, व्हॉल्यूम आहे 2, याचा 1 आहे आणि याचा 2 आहे, म्हणून 2 व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम 2s to 1s to 2 रेशो झाला या ठिकाणी. बरोबर आहे. आता या ठिकाणी अवॉगाड्रो लॉ मध्ये एक पॉइंट दिलेला बघा काय, since the volume V of gas is directly proportional to the number of moles of the number of gas molecules, म्हणजे V is directly proportional to the number of moles. लक्षात तुमच्या नंबर ऑफ गॅस मोलिक्युल्स आपण सांगताय अवॉगाड्रो लॉ. लक्षात तुमच्या, म्हणून V is directly proportional to n, म्हणजे V घेतला काय आणि n नंबर घेतला काय सारखंच आहे, म्हणून V च्या ऐवजी काय घेतला आपण n, म्हणजे 2n मॉलिक्युल्स. याचा 1 आहे, नाही 1 घेतला तरी चालतो, n मॉलिक्यूल झाला, याचा 2 मॉलिक्यूल झाला, म्हणून 2 मॉलिक्यूल्स. याचा कोएफिशियंट 1 आहे 1 मॉलिक्यूल, याचा 2 आहे 2 मॉलिक्यूल, म्हणून 2s to 1s to 2 मॉलिक्यूल. लक्षात, 2 molecules 1 molecules and 2 molecules. म्हणून काय सांगते, thus 2 molecules of H2 combines with 1 molecule of O2. बघा, 2 molecules of H2, that means this H1, 1 molecule of oxygen combined with each other forming 2 molecules of H2, which gives 2 molecules of water vapor. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. ओके, दिस इज द अवॉगाड्रो लॉ. For 2 marks, again the question will ask on this point, that is the state and explain Avogadro law. Okay, आता पुढची जी आहे ती महत्त्वाची थिअरी आहे, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. फार महत्त्वाची, तुम्ही in the 10th standard already we have seen. This theory is proposed by John Dalton in 1808, in which he proposed the following features, which later becomes famous as Dalton's atomic theory. म्हणजे डाल्टन या शास्त्रज्ञाने थिअरीचे शोध लावला, हा सिद्धांत ठेवला आपल्या समोर, आणि नंतर त्यांनी त्याची काही गृहीतके ठेवली आपल्याकडे, गृहीतक म्हणजे पॉस्ट्युलेट्स, आणि त्या गृहीतकाला आपण काय म्हणायचं, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी असं या नावाने ती फेमस झाली असं त्यांनी सांगितलं. कोणते 4 गृहीतक आहेत? व्हॉट आर दी पॉस्ट्युलेट्स ऑफ दी डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी, किंवा एक्सप्लेन द डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी, असा 2 मार्कासाठी क्वेश्चन येतो. मॅटर कन्सिस्ट ऑफ दी टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आर कॉल्ड एज द ॲटम्स. टायनी म्हणजे काय, अतिशय लहान. इंडिव्हिज्युअल म्हणजे डोळ्यांनी न दिसणारे पार्टिकल्स असतात, त्यांना आपण अणु असे म्हणतात. असं कोणी सांगितलं, डाल्टन या शास्त्रज्ञाने. मॅटर, पदार्थामध्ये अतिसूक्ष्म आणि लहानात लहान जे कण असतात ते आपल्याला डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्या कणांना आपण काय म्हणतो, अणु असे म्हणतो, असं डाल्टननी सांगितलं त्याच्या सिद्धांतामध्ये. दुसरं, ऑल द ॲटम्स of given element have identical properties. म्हणजे ॲटम मध्ये ज्या मूलद्रव्याचे अणु आहेत, जे त्याचे काय समान त्याचे गुणधर्म असतात, इन्क्लुडिंग मास. while atoms of different element have different properties. जर सारख्याच मूलद्रव्याचे सारखेच गुणधर्म असतात आणि वेगळ्या मूलद्रव्याचे वेगळे गुणधर्म असतात, असं त्या शास्त्रज्ञांनी सांगितले. तिसरा, when atoms of different elements combine in a fixed ratio they form the compounds. 2 वेगवेगळे एलिमेंट एकत्र झाल्यानंतर आपल्याला संयुग तयार होतं किंवा कंपाऊंड तयार होतं, असं कोणी सांगितलं, डाल्टन या शास्त्रज्ञांनी. आणि चौथा मुद्दा त्यांनी सांगितला, इन द केमिकल रिएक्शन atoms are neither created nor destroyed but they can rearrange only. That means it convert one place to another place. असं कोणी सांगितलं, डाल्टन या शास्त्रज्ञांनी. म्हणजे ऊर्जा वाढू शकत नाही एखाद्या अणूचे, ॲटम कॅन नायदर क्रिएटेड, आणि अणूमध्ये वाढ होऊ शकत नाही, अणू कमी होऊ शकत नाही, फक्त एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी स्थलांतर होऊ शकतो. दॅट इज द 4th postulates of the Dalton's atomic theory, and these are the 4 postulates which are present in Dalton's atomic theory. So for 2 marks, explain the Dalton's atomic theory, this type of question will be asked. Okay, this is about the Avogadro law and Dalton's atomic theory. Next point, that is atomic and molecular mass. Atomic and molecular mass. या ठिकाणी आता everybody know what is meant by atom and what is meant by molecule. Atoms, the smallest and individual particles of the element are called as the atom, while the smallest particle of the substance are called as the molecule. अणु आणि रेणू
ऍटम म्हणजे कोण? अणू. मॉलिक्यूल म्हणजे कोण? रेणू. यांचं मास आपल्याला कसं काढायचं हे आपल्याला या पॉइंट मध्ये शिकायचे. आता बघा, एव्हरी ऍटम कंटेन्स फिक्स नंबर ऑफ सब ऍटॉमिक पार्टिकल्स. व्हॉट आर दी सब ऍटॉमिक पार्टिकल्स? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. व्हॉट आर दी सब ऍटॉमिक पार्टिकल्स ऑफ द एलिमेंट असं जर विचारलं तर वी हॅव टू राईट प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स आर दी सब ऍटॉमिक पार्टिकल्स ऑफ द ऍटम. लक्षात तुमच्या? The atomic mass is the mass of protons, neutrons and electrons in the single atom. Atomic mass म्हणजे काय? तर अणूमधील प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्या एकूण मासाला काय म्हणायचं? अणू. atomic mass. लक्षात तुमच्या? The size of single atom is in order to 10 raised to minus 5 meter and mass of in order to 10 raised to minus 26 kilogram. Hence, it is not possible to take weight of this single atom. एवढं मोठं असल्यामुळे आपण अणूचं वजन घेऊ शकत नाही. Hence, masses of atom can be determined relative to the mass of some standard element. C12. C12 is a standard element आणि त्याचा यूज करून आपण atomic mass कोणत्याही एलिमेंटचं काढू शकतो. आता व्हॉट इज atomic mass? याची डेफिनेशन काय सांगते बघा. The atomic mass of an element is defined as the ratio of the mass of atom to the 1/12th mass of the carbon, that is C12 atom. This is the definition of atomic mass. पाठांतरच करायची. आलं लक्षात तुमच्या? वहीत ह्या सर्व नोट्स लिहून घ्या. हे मी लिहून दिले तुम्हाला नोट्स पुस्तकामधून अनालिसिस केले आणि ह्या नोट्स घेतून लिहून दिलेल्या. तुमची वही तयारच असेल. 200 पेज केले. मी सर्वांना सूचना सांगितलेल्या आहेत. हे 5वं लेक्चर चालू आपण या चॅप्टर मधलं. तुम्हाला सर्वांना रिड्यूसर सिलेबस पाठवलाय. प्रत्येक चॅप्टरचं वेटेज पाठवलंय. हे वहीमध्ये लिहून घ्यायचं. जेवढे जेवढं पाठवतोय मी ग्रुपवरती तेवढं. आणि या ॲटॉमिक मासची डेफिनेशन पाठांतर करायची. त्याचबरोबर ह्या दिलेल्या नोट्स सुद्धा लिहून काढायचे. काय ॲटॉमिक मासची डेफिनेशन? द ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट इज डिफाइन्ड ॲज द रेशियो ऑफ द मास ऑफ ॲटम टू द 1/12th म्हटलंय 1/12th मास ऑफ द कार्बन C12 ॲटम. आता ॲटॉमिक मास इज इक्वल टू रेशियो सांगितलंय. मास ऑफ एन ॲटम डिवाइडेड बाय 1/12th मास ऑफ द कार्बन ॲटम, दॅट इज C12 असे. मास ऑफ एन वन ॲटम म्हणजे मास ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू काय सांगते? 1.6736 into 10 raised to minus 20 per gram, and 1/12th mass of the carbon की सांगते 1.66056 into 10 raised to minus 24 gram. लक्षात तुमच्या? 10 raised to असं वाचन करायचं -24 ग्रॅम. दोन्ही ग्रॅम मध्ये आहे. या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकायची. आपल्याला ॲटॉमिक मास मिळेल बघा. म्हणून ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन बघा. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू मास ऑफ दॅट एलिमेंट किती दिले? 1.6736 into 10 raised to minus 24 divided by mass of the carbon 1.66056 into 10 raised to minus 24. यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा याचा लॉग घ्या. ही गेट कॅन्सल होईल. याचा लॉग मायनस याचा लॉग आलेल्याच अँटीलॉग करा. एवढीच व्हॅल्यू तुम्हाला मिळेल बघा. लॉग आणि अँटीलॉग तुम्हाला काढता आलंच पाहिजे. लक्षात तुमच्या? म्हणून ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज बाय कॅल्क्युलेटिंग दिस व्हॅल्यू वी गेट this one, that is 1.008 आणि याला म्यू म्हणायचं. काय म्हणायचं? म्यू. हे रिसेंटली युनिट आहे. दिले बघा. रिसेंटली युनिट ऑफ ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट म्हणजे AMU. ॲटॉमिक मास युनिट इज रिप्लेस्ड बाय म्यू. म्हणजे म्यू दिले. याच्या ऐवजी काय दिले? म्यू. आणि म्यू लाच काय म्हणायचं? युनिफाईड मास युनिट कॉल्ड एज डाल्टन अँड सिम्बॉल फॉर U or TA. म्यू इज व्हॉट? म्यू म्हणजे कोण? युनिफाईड मास. आणि DA म्हणजे कोण? डाल्टन. असे युनिट दिले त्याला. म्हणजे आता आपल्याला इथून पुढे कोणते युनिट वापरायचे? म्यू म्हणजे युनिफाईड मास. कोणाच्या ऐवजी आलं? ॲटॉमिक मास युनिटच्या ऐवजी. त्याच्या पुढे AMU लावायचे. पण आता काय लावतो आपण? म्यू हे चिन्ह आहे. म्यू म्हणजे कोण? युनिफाईड मास. लक्षात आलं तुमच्या? आणि मास स्पेक्ट्रोमीटर इज युज्ड टू डिटरमाइन द ॲटॉमिक मासेस ऑफ द डिफरंट एलिमेंट्स असं त्यांनी सांगितलं. मास स्पेक्ट्रो बाय युजिंग द मास स्पेक्ट्रोमीटर, by using the mass spectrometer we can determine the atomic masses of the different elements. Okay, this is the concept behind the atomic mass. व्यवस्थित पाठांतर करायची. नोट्स लिहून घ्या. बरेचसे आपल्या 11वी मध्ये हुशार मुलं यावर्षी आलेले आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा आहे चांगली मार्क्स मिळवण्याची, चांगलं काहीतरी त्यांच्याकडून करिअर घडवण्याची. त्यामुळे आम्ही जेवढं देतोय तेवढं करत चला. शिक्षक जेवढं देतील तेवढं केल्यानंतर मोर दॅन सफिशियंट आणि यू विल बी इम्प्रूव्ह. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा. या ठिकाणी एक पॉइंट राहिला आपला मास ऑफ एन ऑक्सिजन. त्याच्यावर एक प्रॉब्लेम आहे बघा. मास ऑफ एन ॲटम इज ऑक्सिजन इन
ग्रॅम किती दिले 26.56896 into 10⁻20 from what is the atomic mass of the oxygen in μ. म्हणजे मास दिले पण त्याचं कन्वर्जन कसं सांगितलं त्यांनी युनिफाईड मास मध्ये. युनिफाईड मास मध्ये कन्वर्जन करण्यासाठी बघा काय दिले 1.66056 into 10⁻24 is equal to 1 μ दिले. याला काय म्हणायचं 1 μ. तर एवढ्याचे किती μ होतील म्हणजे किती युनिफाईड मास होतील तर म्हणून दिलं काय भागिले गुणिले हे वरती जाईल हे खाली येईल म्हणून 26.56896 divided by 1.66056 into 10⁻24 हे गेट कॅन्सल होईल आणि याचा आणि याचा लॉग याच्यातून वजा करायचा राहिलेली कोण होईल अँटीलॉग काढायचा त्याचा एवढंच उत्तर येणार 1.008 μ येणार आहे लक्षात. म्हणून मास ऑफ एन ॲटम ऑफ हायड्रोजन इज 1.008 युनिफाईड मास लक्षात. हे दिले मास ऑफ ऑक्सिजन इथे दिले टू कॅल्क्युलेट द ॲटॉमिक मास ऑफ द ऑक्सिजन या पद्धतीने करायचं लक्षात तुमच्या. हा सॉल्व प्रॉब्लेम हे पुस्तकामधला आहे त्याच्यानुसार पुढचे प्रॉब्लेम करायचे. आता पुढचा पॉईंट आहे ऍव्हरेज ॲटॉमिक मास. व्हॉट इज मीन बाय ऍव्हरेज ॲटॉमिक मास द एलिमेंट्स हॅव्हिंग डिफरंट आयसोटोप्स. आयसोटोप म्हणजे काय समजता येईल सेम द atoms of the same element having same atomic number but different mass number is called as the isotopes. Only the same element with different masses. Therefore, the atomic mass of each isotope is determined separately. Then, with the help of their ratio or the percentage of occurrence, average value can be determined, and this is called as the average atomic mass. लक्षात तुमच्या या पद्धतीने हे चारही ओळी लक्षात घ्यायच्या व्यवस्थित वाचन करायचं. Isotope with relative abundances and atomic masses as shown against the each other. आता कसं दिले बघा याच्यामध्ये कार्बनचे 3 अपरूप आहे बघा. There are 3 isotopes of the carbon, C12 आहे, C13 आहे आणि C14 आहे. atomic number मास नंबर वेगळा आहे की नाही पण atomic number किती कार्बनचा 6 याचा 6 आहे याचा आहे. सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम atomic number but different mass number is called as the isotopes. आता ऍटॉमिक मास या तिघांचं वेगवेगळे दिले आणि रिलेटिव्ह अबंडन्सेस हे सुद्धा कसे दिले वेगळे दिले. याला म्हणायचं पर्सेंटेज. एक फॉर्म्युला आहे बघा atomic mass is equal to atomic mass of each element is equal to atomic mass into percentage upon 100 असे. इथं 100 पाहिजे मला 10च्या ऐवजी काय होते 100 पाहिजे लक्षात ठेवा. म्हणून इथं 12 दिलंय. C12 चं घेताना C12 into 98.892 divided by 100 याचं कॅल्क्युलेशन एवढं आलं. नंतर याचं कॅल्क्युलेशन एवढं आलं याचं कॅल्क्युलेशन एवढं आलं. कसं आलं 2 into 10⁻10 आहे 2 into 10⁻10 आहे आणि त्याला डिवाइडेड बाय 100 आहे की नाही. 100चं काय येणार आहे 10⁻2 येणार आहे. वरती आलं की पुन्हा 10⁻2 आहे पुन्हा 10⁻10 into 10⁻2 दॅट इज इक्वल टू 10⁻14 होईल 12 होईल. 2 into 10⁻14 12 होईल बरोबर नाही. मग या ठिकाणी 11.1 plus 0.14417 plus 2 into 10⁻2 यांची बेरीज आपल्याला किती येते 12.011 μ येते. किती येते 12.011 μ. म्हणजेच काय युनिफाईड मास. and this is the average atomic mass of the carbon that is 12.011 μ म्हणजे युनिफाईड मास. म्हणजे ऍव्हरेज आपण कसा काढतो 7 जणांकडे एकाकडे 15 रुपये एकाकडे 20 रुपये एकाकडे 25 रुपये किंवा 7 जणांना मार्क पडले तर एकाला 35 एखादा 40 एखाद्याला 50 असं करून 7 लोकांची बेरीज करायची डिवाइड बाय 7 दॅट इज कॉल्ड ऍव्हरेज. अशा पद्धतीने ऍव्हरेज ॲटॉमिक मास आपण काढतो. ओके. सिमिलरली ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ अदर एलिमेंट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दिस फॉर्म्युला. ओके. आता एकच दिले शेवटचा प्रॉब्लेम काय दिले बघा. प्रॉब्लेम बेस्ड ऑन द ऍव्हरेज ॲटॉमिक मास. थोडं पेनाने लिहावं लागते मला पीपीटी करण्यासाठी फार वेळ जातो हे टायपिंगचा पण तरी हे तुम्हाला सगळं समजत आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करा. एक प्रॉब्लेम पुढचा कॅल्क्युलेट द ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन बाय युजिंग द फॉलोइंग डाटा. निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10 त्याचा मास नंबर 22 ॲटॉमिक नंबर 10 मास नंबर 21 ॲटॉमिक नंबर 10 मास नंबर 20 असे हे these are the 3 isotopes of the neon. यांचा ॲटॉमिक मास दिले इथे पर्सेंटेज दिले. मग आपला फॉर्म्युला आहेच काय the atomic mass of the neon is equal to पहिला निऑनचं atomic mass of neon 20 into percentage plus atomic mass of neon 21 into percentage plus atomic mass of neon 22 into percentage and divided by 3 ला सेपरेट भागण्यापेक्षा काय केलं आपण डायरेक्टली 100 केलं बघा फॉर्म्युला आपण याच्या अगोदरचा प्रॉब्लेम सोडला. मग काय करायचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या. atomic mass of neon 20 चं किती आहे 19.90 लक्षात घेतला आपण into काय 90 into 90.92 आला बरोबर 90.90 प्लस 5.45844
काय झालायचा हे सॉरी 20 इंटू 99.9940 इंटू 0.26 0.6 निघून. आणि पुढचं कोणतं आहे हे निऑन 22 चं 21.9914 इंटू हॉट 8.82 आणि यांचं किती आलं हे यांचा गुणाकार किती आला एवढा आला. यांचा गुणाकार दिस वन यांचा गुणाकार दिस वन म्हणजे when this 19.99 into 90 into 90.92 then it will give what this value and then यांची बेरीज केली आणि त्याला डिवाइड बाय 100 ने केलं की आपल्याला व्हॅल्यू किती आली 20.177 बघा 20.1707 म्यू आलं म्यूचं चिन्ह ही युनिफाईड मास and this is the average atomic mass of neon. This is what average atomic mass of neon. किती आहे 20.1707 म्यू. म्यू इज अ युनिफाईड मास. का सोपे प्रॉब्लेम आहेत. पुस्तकामध्ये जा, पुस्तकात सर्व प्रॉब्लेम दिले आहेत आणि आता जर पुस्तक वाचलं की तुम्हाला 12वीला समजेल. तर 12ला 2 पुस्तकात 1 पुस्तक केले परंतु 25% सिलेबस 11वीच्या पुस्तकातून रेफर करा असं सांगितलं नाही. लक्ष तुमच्या तेच काही पॉईंट आहेत ते आहेत. त्याच्यामुळे आता जर अभ्यास केला तर 11वीच्या पुस्तकात चांगला तर 25% 12वीचा अभ्यास झाल्यासारखं होईल. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा, नोट्स व्यवस्थित लिहून घ्या आणि वारंवार हे एक नियोजन करायचं टाइम टेबल. आपण मराठी कोणत्या वेळेत वाचली पाहिजे, इंग्लिश कोणत्या वेळेस पाहिजे पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. आणि ज्यांना नीटला जायचे त्यांनी एनसीईआरटीची पुस्तकं आत्ताच आणून ठेवायची लक्षात तुमच्या. आणि ज्यांना इंजिनिअरिंग करायची त्यांनी फक्त आपलं टेक्स्टबुक फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हे 3 वाचायचे. ज्यांना फार्मसीला जायचे त्यांना मी सगळं सांगितलं तुम्हाला कोणता सिलेबस काय आहे, कोणता सिलेबस कोणत्या कोर्ससाठी उपयोग आहे तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितले. त्याचा अभ्यास करा. त्याचे मी तुम्हाला युट्यूब लेक्चर पाठवलेले आहेत त्यानुसार अभ्यास करा. ह्या सगळ्या नोट्स तुमच्या वहीत लिहून घ्या आणि या दृष्टिकोनातून सरांनी अभ्यास करा. जर झूमच्या लेक्चरला बरेचसे विद्यार्थी या जे मी केले येतात स्क्रीनवरती काय करतात रेषा मारतात. तर तसं बाळांनो चांगलं नाही. कारण आपण आपल्या आई वडिलांचाच अपमान करतो असं वाटतं. अलग लक्षात तुमच्या. कोणतेही आई वडील सांगणार नाही की वर्गात शिक्षकांना त्रास द्या किंवा लेक्चर चालू असताना काहीतरी गोंधळ करा किंवा डिस्टर्ब करा असं कोणी सांगणार नाही. पण तुमच्याकडून अपेक्षा चांगल्या आहेत. हुशार मुलं आहात तुम्ही. चांगला अभ्यास करा आणि काहीतरी एक चांगला कोर्स किंवा चांगला आपल्याला टर्निंग पॉईंट चांगला करण्याचा प्रयत्न करा. ओके ठीक आहे. ओके थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. गुड डे.